बातमी आहे ती आपण इथे पाहूया। थोड्याच वेळामध्ये मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरू होणार आहे। राधाकृष्ण विखे पाटलांच्या रॉयल स्टेन बंगल्यावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दादा भुसे आणि काही सदस्य या बैठकीसाठी आता दाखल देखील झालेले आहेत। तर सुरेश दास सुद्धा विखे पाटलांच्या सोबत आंदोलनासंदर्भात भेट घेणार आहेत। थोड्याच वेळामध्ये मराठा उपसमितीची ही बैठक सुरू होणार आहे। या आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रॉयल स्टोन बंगल्यावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय आणि दादा भुसे आणि काही सदस्य बैठकीसाठी दाखल देखील झाले। तर या समितीकडनं जरांगे यांना काही संवाद साधला जाणार का, शिष्टमंडळ जरांगेंची भेट घेणार का, हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरेल। या बैठकीमध्ये काय निर्णय होतो याकडे देखील आपलं लक्ष असेल। तर थोड्याच वेळामध्ये ही बैठक सुरू होणार आहे। थोड्याच वेळात मराठा आरक्षण उपसमितीची ही बैठक सुरू होणार। तर राधाकृष्ण विखे पाटलांच्या बंगल्यावर ही बैठक सुरू होणार आहे। जरांगे यांच्या आंदोलनासंदर्भात काय नेमका तोडगा काढता येईल या संदर्भात या बैठकीमध्ये देखील चर्चा होणार आहे। सुरेश दास हे सुद्धा विखे पाटलांची भेट घेणार आहेत। या आंदोलनासंदर्भात ते चर्चा करतील। या आंदोलनाची कोंडी फोडण्यासंदर्भामध्ये आता सरकारमध्ये देखील हालचाली वाढलेल्या आहेत। जाहीर केलेला आहे। मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षांना आज मी जाऊन भेटणार आहे आणि भेटून त्यांच्याशी चर्चा करणार। मी विखे पाटील साहेबांशी आज जाऊन त्या ठिकाणी भेटणार आहे। आदरणीय चंद्रकांत दादा यांची पण त्या ठिकाणी भेट घेणार आहे आणि उपसमितीमध्ये 12-13 त्या ठिकाणी मंत्री आहेत जवळपास। त्या सर्वांमध्ये जे कोणी या ठिकाणी असतील त्यांना सर्वांना मी भेटून येणार। वेळामध्ये मराठा आरक्षण समितीची बैठक सुरू होणार आहे। दादा भुसे आणि काही सदस्य या बैठकीसाठी आता दाखल झालेत। या उपसमितीच्या बैठकीमध्ये नेमका काय तोडगा निघतो किंवा जरांगे यांच्यासोबत चर्चेसाठी कोणते मुद्दे असू शकतात यावर देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। जरांगेंच्या